मित्रांनो जसं बघितले तुम्हाला गाय दाखवलेच होते आता कळस मध्ये ही फर्स्ट आली म्हणजे जवळपास मिल्किंग कॉम्पिटिशनचे जे पण प्राइज आहे सगळे आपले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण आलो होतो कळस कॉम्पिटिशन मध्ये. आणि जसं तुम्ही बघताय पेंडॉल इकडं पूर्ण ज्या पण लाईव्ह मिल्किंगच्या पूर्ण गायी आहे इकडं सेट झालेलं आहे. आणि त्यात आपलं फर्स्ट आपण कन्नड तालुक्यातले जे आपले मित्र आहे प्रवीण जाधव साहेब यांच्या गायी बघतोय, कोणकोणत्या गायी त्यांच्या मिल्किंग साठी आलेल्या आहे त्यांच्या पूर्ण गायीची माहिती घेऊ. आणि आता 2 सत्र झालेले ना मिल्किंगचे, 2 सत्र त्यातलं आपण दूध बी बघूया किती किती दूध दिलंय. तर सर्वप्रथम तुमचा एकदा परिचय देऊन टाका. माझं नाव प्रवीण शिवराव जाधव, गाव भोकंगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आता आपण समजा या 3 गाय आणलेल्या ना टोटल, हा 3. तर यांची माहिती कशी आता समजा 3 गायची. आता ही समोरची दिसते बायपची ऐरावत आहे. यारावतची समजा बायप ऐरावत 2 दात मध्ये आहे. 2 दात मध्ये घरी 42 प्लस होती. इथे बी आज 40 प्लस किंवा 40 लिटर पर्यंत जाईल ती 100%. इकडे समजा 40 प्लस करण समजा. आता 2 सत्र मध्ये किती दिलं ते ना, जवळपास 16 13 29 लिटर दिले दुपारपर्यंत. म्हणजे 29 लिटर. म्हणजे अजून 10 लिटर पण केलं तरी 39 जात. आणि त्यानंतर ही अडल्ट मध्ये मित्रांनो दुसरी गाय बघू शकता तुम्ही. आता हिचं कसं आहे रेकॉर्ड. हे सीआरयूच्या डेनो सिमेंटची. आणि किती येतात ही. हे आता 4थ्या वेळात आहे. 4थ्या येतात समजा. आणि थर्ड टाइमला किती करले दूध घरी. 60 प्लस केलं होतं. 60 प्लस. आणि आता कालही तिचं 57-700 रेकॉर्ड आहे. इथलं कळत 200 किलोमीटर 200 किलोमीटर प्रवास करून 57-700 काल रेकॉर्ड आहे. आणि खाली येऊन किती दिवस होईल त्याला. 1.5 महिन्याच्या वरती 1.5 महिना झाला समजा. आणि आजही तिचं 39 पर्यंत रेकॉर्ड आहे आज दुपारपर्यंत. म्हणजे 2 सत्राचा. 2 सत्र. तरी काय वाटतं तुम्हाला हायेस्ट किती करण ती यावेळेस. काय आता प्रॉब्लेम नाही आला तरी असं वाटतं 60 पर्यंत किंवा 57-58 पर्यंत. म्हणजे यावेळेस कळतचा रेकॉर्ड 60 पर्यंत होऊ शकतो जर मध्ये प्रॉब्लेम नाही आला. अजून रात्र जायची. आणि हायेस्ट मला तर वाटतं तुमचीच गाय सध्या नाही. हा सध्या आहे. आणि त्यानंतर ही पुढची गाय मित्रांनो तुम्हाला एकदा समोरून दाखवतो मी, त्यानंतर पूर्ण गाय दाखवतो डिटेल मध्ये. आता ह्या गायची एकदा माहिती सांगते कोणत्या सीम. WWS ऑल स्टारची आहे. ऑल स्टार. तिचा रेकॉर्ड 65 आहे घरी. पण आता इथं आल्यानंतर थोडस प्रवासामुळे डिम झाली होती. डिम झाली. आजही ती दुपारपर्यंत 38 पर्यंत आहे तिचं. आणि कोणत्या येतात ती. 3ऱ्या वेळात आहे. 3ऱ्या येतात. हे आता हिनं किती केलेलं 2 सत्रात. 2 सत्रामध्ये 38 पर्यंत आहे. 37-38 38. ही पण जाऊ शकते समजा 58-59 पर्यंत. जर तरी 4 टाइमचा नाही वेळेस 4 टाइमचा ॲव्हरेज जरी काढलं तरी 60 पर्यंत करू शकतो दोन्ही गाय आपल्या. 57 ते 60 च्या दरम्यान होईल. तर मित्रांनो एक तुम्हाला माहिती घेतली, एकदा पूर्ण गाय दाखवून देतो मी. ते बघू शकतो मी 2 दात मध्ये. आणि ही जी बघता तुम्ही हिनं आता समजा मिल्किंग मध्ये समजा हायस्ट चालू आहे कळस मध्ये. आणि ती पलीकडची तुम्हाला सांगितलं मी थोडी बिमार आहे, मग ती पण हायस्ट केली असती. तर असा विषय होता. बाकी 3 गाई यावेळेस समजा नंबर मारू शकता आमच्या साईडच्या तुम्ही बघताय. नंतर तुम्हाला मी दाखवणार ते चॅम्पियन गाय वगैरे कोणती काय ते व्हिडिओ संपूर्ण आलं की. बघताय तुम्ही आता मामा कुठं असतील त्यांनी रिंग मध्ये यायचे. मामा थोडं घेऊन या. सर्वांना तर ही चॅम्पियन गाय कळतची. तिनं 55 लिटर दूध दिलं आहे हायस्ट. तुम्हाला सांगतो. त्यानंतर ही 2 नंबर आहे जिनं 53 लिटर दूध दिलंय. आणि 2 दात मध्ये. तर एकदा थोडक्यात माहिती घेऊन घेऊ आपण.
2 मिनिट इकडे थांबा. 2 मिनिट बस. पिऊ दे पाणी त्याला. हॅलो. बस थोडं राहू दे. 2 मिनिटं माहिती घ्यायची. तर मित्रांनो जसं बघते तुम्ही आता कळसमध्ये जी मिल्किंग मध्ये फर्स्ट आली गाय, फर्स्ट ही चालली ना. तर मित्रांनो जसं बघितले तुम्हाला हे गाय दाखवलेच होते. आता कळसमध्ये ही फर्स्ट आली. हिनं 54.5 लिटर दूध दिले. काय बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे. आणि यांची म्हणजे आपलं जाधव भाऊ यांचीच पहिली आणि दुसरी पण यांची चालली. तिनं 53 लिटर 53.5 लिटर दूध दिले. आणि ह्या गाईनं 54 लिटर दिले. 54.55 पर्यंत बघू शकता तुम्ही. आपण पूर्ण गाईची माहिती घेणारच आहे, तुम्हाला दाखवून देतो. आणि त्यानंतर 2 दात मध्ये पण विषय खतम आहे, बघू शकता तुम्ही. 2 दात मध्ये पण फर्स्ट मारलाय. म्हणजे 2 गाईचं सेम कॉम्पिटिशन झाले, सारखं दूध दिले 2 दात मध्ये. 2 दात मध्ये हिनं पण 41 पॉइंट काहीतरी दूध दिले, बघू शकता तुम्ही. म्हणजे जवळपास मिल्किंग कॉम्पिटिशनचे जे पण प्राइज आहे सगळे आपले प्रवीण भाऊ आहे कन्नडचे जाधव यांना नेलेले. आपण सगळ्या गायींची माहिती घेणारच आहे. तिचे मूर्खी ना थोडं मोकळं सोडून द्या तुला. मूर्खी सोडा. मूर्खी धरली ना सोडून दे बस. नाही तिथे मान धरली खाली करून टाकेल ती. ऊन येते हो चेहऱ्यावरती सगळं. चल मागून माहिती चालू थोडक्यात माहिती बी देऊन टाक. कोणत्या काय चालता सीआरवीच्या डेनोचे सीआरवी डेनो. आणि दूध किती केलंय काय ते पण सांग. 54 लिटर दूध दिले. फर्स्ट ही आलेली. चला